महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा म्हैसाळ-कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर 1 फूट खोलीचे खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते। तर या खड्ड्यांमुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे। गुरुवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारत किमान पावसाळ्यात सिमेंटने खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा म्हैसाळ-कागवाड हा रस्ता क्रमांक 160 हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो। दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावर 24 तास वर्दळ असते। मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी 1 फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत। सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत। याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरज सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, रामलिंग गुगरी, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, सिद्धार्थ पोळ आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करीत पंचनामा केला। या रस्त्यावरील खड्ड्यांचे व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवले आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारत रस्त्यावरील खड्डे सिमेंटने भरून घेण्याची मागणी केली आहे। हा रस्ता आहे, खऱ्या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे। आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने या रस्त्याची पाहणी केली, त्यामुळे आढळून आलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी 1-1 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। पण या खड्डे भरताना सुद्धा खड्डे भरण्यात आलेले नाही आहे। त्या संदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीने निश्चितच या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरणाचा मी पाठपुरावा करणार आहे। अतिशय अवस्था बिकट झालेली आहे। मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक येत असतात। लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील, या सगळ्यांची अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्यातून जात आहे। आम्ही या संदर्भात निश्चितच मिरज सुधार समितीचे पाठपुरावा करू। आम्ही प्रशासनाची विनंती आहे की हा रस्त्यावरील किमान या रस्त्यावरील खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावे अशी आमची विनंती आहे।